लाडक्या बहिणींवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकार प्रयत्नशील. पुणे अत्याचार प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन. एसी बसमध्ये कॅमेरे आणि जीपीएस यंत्रणा लावणार. सुरक्षा रक्षकांमध्ये महिलांच्या संख्येसह एसटीच्या सुरक्षेसाठी एआयचा वापर करणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. स्वारगेटमधील अत्याचार प्रकरणामधील आरोपी उसाच्या शेतात लपल्याचा संशय. ड्रोनसह डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून तपास सुरू. आरोपीला काल गावच्या आसपास काहींनी पाहिल्याची माहिती. पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे फरार घोषित. गाडेची माहिती देणाऱ्याला पोलिसांकडून 1 लाख बक्षीस. डीसीपी स्मार्तना पाटील यांची माहिती. पुणे अत्याचार प्रकरणानंतर ठाकरेंची शिवसेना आक्रमक. वसंत मोरे यांच्याकडून पुणे बस स्थानकाची पाहणी. काल केवळ ट्रेलर दाखवला. वसंत मोरे यांचा इशारा. नालासोपाऱ्यात नात्याला काळीमा फासणारी घटना. नराधम बापाकडून पोटच्या 3 मुलींवर लैंगिक अत्याचार. बापाला अटक. आरोपी पिता हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी. संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीकडून बीडच्या विशेष मकोका कोर्टात आरोपपत्र. जवळपास 1,500 पानांचं आरोपपत्र दाखल. बीड हत्या प्रकरणातील 1,500 पानांचं आरोपपत्र आरोपीला सोडवण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांचा गंभीर आरोप. लाडक्या बहिणींच्या खात्यात आज फेब्रुवारीचा हप्ता जमा होण्याची शक्यता. वित्त विभागाकडून 3,490,00,000 वर्ग. नव्या निकषानुसार लाडक्या बहिणींना पैसे मिळणार. मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी तापमान 38 अंश सेल्सिअसवर. सांताक्रूजमध्ये सर्वाधिक 38.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद. मुंबई आणि परिसरामध्ये उष्णतेच्या लाटेचा पूर्वानुमान.